निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो हॅलो. हा बोला. ताई मला ना अनुभव शेअर करायचा आहे तुमचा. हा कुठून बोलताय ताई? मी नवी मुंबईमधून बोलते आहे. अच्छा, नाव सांगायचंय? नाव मी पुढच्या वेळेस सांगेन. बरं बरं. काय अनुभव आला ताई? मला खूप अनुभव आले. 2018 पासून मी म्हणजे स्वामींचं जप वगैरे हे करत होते. अच्छा अच्छा. हा 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 हा. आणि त्याच्यानंतर म्हणजे खूप अनुभव आले. ते मी तुम्हाला नंतर पुढे पुढे सांगेल, पण कशा प्रकारे, कारण मला त्यावेळेला एवढी माहित नव्हती. हा 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 हा. बरोबर. आता मी जसं तुमचं ऐकते ना, वर्ष झालं, मग मला असं वाटतं अरे आपलं तर कधीच पण आपल्याला ते कळून नाही आलं. त्या कळलं कसं नाही. हा हा. असं आहे. तर आता मला म्हणजे असा अनुभव आला की माझ्या मिस्टरांच्या बाबतीमध्ये की ते जॉब करायला, म्हणजे पहिला आमचा बिझनेस होता. मग मग नंतर ते जॉब करायला थोडेसे हे करायचे, पण स्वामींच्या सेवेत मी आले. ते केंद्र 14 वर्ष होतं, जे मला माहित नव्हतं, पण आता मला माहिती झालं. आणि माहिती झाल्यामुळे मग मी स्वामी सेवा करायला लागले. मग ते पण त्यांचं पण मत परिवर्तन झालं. मग ते पण जॉब करायला लागले. त्याच्यानंतर हो, आणखीन त्याच्यानंतर माझा मुलगा पण जॉब करतो. त्याचं ग्रॅज्युएशन झालं. आणि मी मग केंद्रे दादांना सांगितलं होतं. मग दादांनी मला 1 दिवसाची सेवा दिली होती. त्या सेवेमुळे मला म्हणजे असंही झालं की माझ्या मुलाचं पेमेंट वाढलं ते वाढलं. अरे वा. आणि हो, आणि दोन्ही मुलं माझे म्हणजे शिकतायत. तो एक मोठा मुलगा आहे, त्याने PGDM ला घेतलं ऍडमिशन, आणि छोटा आहे तो माझा इंजिनिअरिंगला आहे. अरे वा. हा, तर मी केंद्रे दादांकडून सेवा घेतली होती दोन्ही मुलांसाठी. तर ती सेवा मी करत करत काय झालं की त्यांनी सांगितलं होतं 3 बोटे पाण्यामध्ये बुडवायची आणि मंत्र बोलायचा, सरस्वती मातेचा बीज मंत्र. तर ते बोलत असताना ना तो ग्लास सरळ पुढे जातो असा. बापरे. हो, आपोआप सरळ जातो पुढे. त्याचा व्हिडिओ काढलाय? हो हो, व्हिडिओ मला दादांनी सांगितलं, बोलले आपल्या ताईंना आपला अनुभव शेअर करा म्हणून. हा, तर मग मी व्हिडिओ पण काढलेत आणि पाठवा तो व्हिडिओ. हा, तर तुम्हाला मी तो पण पाठवते. त्याच्यानंतर मी जेव्हा जपमाळ करते ना, तर ती माळ अशी गोल 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 फिरत असते, एकदम अशी जोर जोरात. हो, उजव्या साईडने. हो, उजव्या बाजूने. आणि त्याच्यानंतर मी तारक मंत्र पण बोलते ना, तारक मंत्राचं पण असा गोल फिरतो तांब्या, मग पुढे जातो, परत गोल फिरतो, परत पुढे जातो, असं होतं. किती लकी, किती भाग्यवान ताई तुम्ही. असं नाही, खरंच म्हणजे स्वामीने दत्तगुरूंचं मला लहानपणापासूनच, मी जेव्हा आजारी असायची ना तेव्हा पण मी आईला बोलायची की आई बोले ना डॉक्टरकडे नाही, तर ती म्हणायची नको. मी बोलायची मला ना तिकडे दत्तांचं हे आहे ना तिकडे घेऊन जा, आणि त्यांच्या उदीने मी बरी पण व्हायची. अरे वा. बघा किती छान. खूप छान ते मी शेअर करते. हो हो हो, चालेल चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी. की असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.